गणगणगणात पोतेच्या गजरात पायी दिंड्या संतनगरी शेगावात दाखल। शेगाव येथील श्री गजानन महाराजांच्या 147व्या प्रकट दिनानिमित्त मोठा प्रकट दिन सोहळा साजरा होत आहे। प्रकट दिन उत्सवाचा समारोप आज रोजी होत असून या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी राज्यभरातूनच नव्हे तर देशभरातून असंख्य भाविकगण संतनगरी शेगावमध्ये दाखल झाले आहेत। गणगणगणात पोतेच्या गजरात हजारो पायी दिंड्या संतनगरी शेगावात दाखल झाल्या आहेत। या प्रकट उत्सवात राज्याच्या नव्हे तर देशभरातून लाखो भक्त शेगावात येऊन श्रींचे दर्शन घेत आहेत। येथील मंदिर व्यवस्थापनाने केलेली व्यवस्था पाहून भक्त समाधानी होत आहेत। राज्यात नव्हे तर देशात अशी व्यवस्था कुठे नाही असे भक्तांनी भावना व्यक्त केल्या आहेत। ब्युरो रिपोर्ट, इंडिया न्यूज, बुलढाणा। नमस्कार गजानन माऊली। आम्ही आज इथे मजमिरामध्ये दर्शनासाठी आलेलो आहोत। मी बुलढाण्याची आहे आणि दरवर्षीप्रमाणे इथे सुद्धा आजही प्रगट दिनाचा खूप चांगला महोत्सव जमलेला आहे आणि आज महाराजांचा 147वा प्रगट दिन आहे। आम्ही मेन म्हणजे आम्ही कॉलेजचे विद्यार्थी आहोत, तर आम्हाला हे माझ्या सगळ्या मैत्रिणी आहेत आणि आम्ही दर्शनासाठी आलेलो आहोत आणि इथे मंदिरामध्ये येऊन मन खूप प्रसन्न होते। महाराजांची सेवा, इथले सेवेकरी, खूप प्रसन्न वातावरण असं आहे। तुम्ही पण दर्शनाला या आणि मंदिराला नक्कीच भेट द्या। आम्ही पुण्यावरून इथं आलेलो आहे आणि प्रत्येक वर्षी प्रगट दिना दिवशी आम्ही पुण्यावरून येतो। इथं आल्यानंतर जे मनाला समाधान मिळतं ते कुठेही मिळत नाही, कारण इथली स्वच्छता, दर्शन, हे समाधान जे आहे ते फार सुंदर आहे। दर्शन झालं नाही, आता आलो आहे आम्ही, आता लाईनला लागणार आहे। रोज गजानन, मी कोल्हापूरहून आलेलो आहे। गेली 1986 पासून मी गजानन महाराजांच्या दर्शनाला आम्ही येतो। मी प्रगट दिना दिवशी माझ्या घरी कारगोडी म्हणून माझं गाव आहे, तिथं जवळजवळ 500 लोकांचं मी जेवण करतो आणि गजानन महाराजांच्या बाबतीत बघायला गेलं तर मला फार मोठे वेगवेगळे अनुभव आले, कारण माझा मुलगासुद्धा 21 दिवस पुण्यात अनकॉन्शियस होता। तो 21 दिवसानंतर महाराजांच्या कृपेनं बरा झाला। आता तो व्यवस्थित आहे, नोकरी वगैरे करतो। आम्ही शून्यातून वरती आलो आहे। आमचं ज्यावेळी काहीच नव्हतं त्यावेळी महाराजांची जी आम्ही सेवा केली, महाराजांनी आमच्याकडून सेवा करून घेतली, त्याचा आम्हाला भरपूर प्रत्यय आलेला आहे। आज काय सगळं झालं? आज आम्ही काही नाही आहे ह्याच्यात आम्हाला समाधानी ठेव। आमच्या पाठीशी नेहमी उभा राहा। सगळ्यांना चांगली आरोग्य मिळून दे, चांगली बुद्धी मिळून दे आणि धनसंपदा, आरोग्य संपदा सगळ्यांना मिळून दे, सर्व आनंदानं राहून देत, हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना।